नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षातील ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी उपयुक्त टॉप अतिसंभाव्य करंट अफेअर्स या विषयातील प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. आपला पहिला प्रश्न आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या VIP प्रवेशद्वाराला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वि. दा. सावरकर. सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या VIP प्रवेशद्वाराला. भारतात गालगुंडाच्या प्रकरणामध्ये कोणत्या राज्यात वाढ झालेली आहे? गालगुंडाच्या प्रकरणामध्ये जे आहे तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तिथे दर महिन्याला जे आहे किमान 150 गालगुंडाची प्रकरणं जे आहेत आढळून येत आहेत. भारतातील पहिल्या बायोबिट्युमेन आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? भारतातील पहिल्या बायोबिट्युमेन आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मनसर नागपूर येथे NH44 या राष्ट्रीय महामार्गावरती जे आहे हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी. त्या राज्याने त्यांच्या पहिल्या वाईन उत्पादन युनिटचं उद्घाटन केलेलं आहे. उत्तराखंड राज्याने त्यांच्या राज्याच्या पहिल्या वाईन उत्पादन युनिटचं उद्घाटन केलेलं आहे, ज्याचा उद्देश आहे की वाईन पर्यटनाला चालना देऊन सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा हा एक भाग असणार आहे. डॉक्टर आंबेडकर सन्मान योजना कोणी सुरू केलेली आहे? डॉक्टर आंबेडकर सन्मान योजना सुरू केलेली आहे दिल्ली सरकारनं, आणि याचा उद्देश काय आहे तर परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे हा डॉक्टर आंबेडकर सन्मान योजनेचा उद्देश असणार आहे. शाश्वत पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी भारताने कोणाशी भागीदारी केलेली आहे? शाश्वत पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी भारताने आशियाई विकास बँकेशी भागीदारी केलेली आहे. आशियाई विकास बँकेचा जर विचार केला त्याची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 रोजी. ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. हिचं मुख्यालय कुठे आहे तर आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे फिलिपिन्स येथे, आणि हिचा उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक विकास. हर घर जल योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण कुटुंबांना कोणत्या राज्याने 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा केलेला आहे? हर घर जल योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या पंजाबमधील सर्व ग्रामीण कुटुंबांना पंजाबने जे आहे 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा केलेला आहे. या हर घर जल योजनेचा उद्देश काय आहे तर भारतातील प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे. प्रोजेक्ट 15B सुरत नामक विनाशिका कोठे दाखल झालेली आहे? प्रोजेक्ट 15B सुरत नामक विनाशिका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे किंवा होणार आहे. थेट विदेशी गुंतवणुकीत भारतामध्ये प्रथम ठरलेलं राज्य कोणतं आहे? थेट विदेशी गुंतवणुकीत भारतात प्रथम ठरलेलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. 2024-25 या वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्यात महाराष्ट्रामध्ये जे आहे 1,13,236 कोटी एवढी जी आहे थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे, जी वार्षिक गुंतवणुकीच्या 55% एवढी आहे. महाराष्ट्राचे आरोग्य विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सचिव बनलेले आहे डॉक्टर निपुण विनायक. सोमालियातील आफ्रिकन युनियनसाठी ऑसॉम नावाच्या नवीन मिशनला कोणी मंजुरी दिलेली आहे? सोमालियातील आफ्रिकन युनियनसाठी ऑसॉम नावाच्या नवीन मिशनला मंजुरी दिलेली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने, आणि 1 जानेवारी 2025 रोजी जी आहे ही ऑसॉम मिशन जे आहे हे सुरू झालेलं आहे. भारतातील पहिला मेड इन इंडिया सर्जिकल रोबोट स्थापित कोठे करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथे जे आहे भारतातील पहिला मेड इन इंडिया सर्जिकल रोबोट स्थापित करण्यात आला. उत्पादित वाळू उद्योग वाढवणे आणि वाळूची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी M-SAND 2024 हे धोरण कोणी उघड केलं आहे? M-SAND 2024 हे धोरण राजस्थान या राज्याने जे आहे उघड केलं आहे. विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं?
विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम कार्यक्रमाचं उद्घाटन जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत किती घरांचा समावेश असलेल्या विस्तृत गृहनिर्माण उपक्रमाला मंजुरी दिलेली आहे? महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 6.5 लाख इतक्या घरांचा समावेश असलेल्या विस्तृत गृहनिर्माण उपक्रमाला मंजुरी दिलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा विचार केला तर तिची सुरुवात झाली होती 25 जून 2015 रोजी. केंद्र सरकार पुरस्कृत प्रमुख गृहनिर्माण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. हिचा उद्देश काय होता? हिचा उद्देश होता सर्वांसाठी घर. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात जी आहे ही योजना विभागण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ग्रामीण जी आहे ही 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांचं. इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला जे आहे वी. सावरकर यांचं नाव देण्यात येणार आहे आणि मुख्य प्रवेशद्वार जो असणार आहे त्याला लोकमान्य टिळक यांचं नाव देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झालेली आहे राम शिंदे यांची. कोणतं राज्य इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार भारतातील रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावरती आलेला आहे? इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार देशामध्ये रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावरती आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 कोठे आयोजित केलं जाणार आहे? खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चं आयोजन नवी दिल्ली येथे केलं जाणार आहे 13 ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान. आणि याचं ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलं होतं? सलमान खानला जे आहे खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. कोणाच्या सहकार्याने भारतीय रेल्वेने भारतातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केलेला आहे? भारतातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक भारतीय रेल्वेने जे आहे IIT मद्रास च्या सहाय्याने जे आहे सहकार्याने केलेला आहे मुंबई ते पुणे या दरम्यान. पहिलं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पहिलं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलनाचं आयोजन. गुजरात सरकारने बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? बौद्ध वारसा स्थळांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात सरकारने थायलंड या देशासोबत जे आहे करार केलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे राहुल नार्वेकर यांची जी आहे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि विधान परिषद सभापतीपदी निवड झालेली आहे राम शिंदे यांची. 2011 ते 2023 पर्यंत देशांतर्गत स्थलांतरांच्या संख्येत जवळपास किती घट झालेली आहे? 2011 ते 2023 पर्यंत देशांतर्गत स्थलांतराच्या संख्येमध्ये जवळपास 11.78% एवढी जी आहे घट झालेली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार 2011 मध्ये 45.57 कोटीवरून 2023 मध्ये जे आहे एकूण स्थलांतरांची जी संख्या आहे ती 40.20 कोटी एवढी झालेली आहे. स्थलांतरांचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे ते 2011 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 36.64% जे आहे 2023 मध्ये 28.88% त्याच्यामध्ये घट झालेली आहे. एकूण घट झालेली आहे 11.78%. वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन पैकी एक म्हणून कोणत्या राज्याचे नाव दिलेलं आहे? वॉल स्ट्रीट जर्नलने जे आहे 2025 साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन पैकी एक म्हणून मध्य प्रदेश राज्याचं नाव दिलेलं आहे. कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे? अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे बच्चू कडू यांनी. केन बेटवा नदी जोडणी या प्रकल्पाची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? केन बेटवा नदी जोडणी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पाचा उद्देश आहे की केन आणि बेटवा नद्या जोडणे. मध्य प्रदेश आणि बुंदेलखंडमधील प्रदेशांना सिंचन, पिण्याचं पाणी आणि वीज जी आहे या प्रकल्पामार्फत मिळणार आहे. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.